थँक्यू सर. या. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये धामणी नावाचं गाव आहे या ठिकाणी. ओके. आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे बघा 2024. हो सर. काय संकल्प केला बरं तुम्ही 2024 साठी? सर संकल्पामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आता जो काही मुलाखतीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त मेहनत घेऊन यामध्ये सक्सेस होण्यासाठीचा प्रयत्न जो आहे हा माझा पहिला संकल्प आहे. आणि दुसरा संकल्प असा आहे की एकतर पहिली गोष्ट जर आपण याच्यातून यशस्वी झालो तर नव्या उमेदीने एकदम चांगल्या पद्धतीने प्रशासनासाठी जे काही तयारी लागतील जे स्किल्स लागतील त्यासाठी तयार करणे आणि नाही झालं तर पुन्हा एकदा उमेदीने तयारी करणे. 2023 मधल्या अशा महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घटना सांगा ज्यांनी भारतावर डायरेक्ट इम्पॅक्ट केला बरं. सर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सांगावं लागेल रशिया युक्रेन युद्ध आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय दबावाला सामोरं जावं लागलं परंतु तरी देखील भारताने रशियाशी जे काही आपले मैत्रीचे संबंध आहेत आणि आपल्या पेट्रोलियमच्या संदर्भातली जी आपली गरज आहे ही रशियाद्वारे आपली बऱ्यापैकी पूर्ण होत असते. म्हणून आपण रशियाला म्हणजे रशियाच्या बाजूने स्टँड घेतला इनडायरेक्टली आणि युक्रेनच्या विरोधात किंवा अशी कोणतीही क्लिअर भूमिका न राहता तटस्थ भूमिका आपण घेतलेली आहे. हा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे मालदीवमध्ये जे एक सरकार आलं नवीन मुइझ यांचं त्यांनी इंडिया आउट नावाचं एक कॅम्पेन घेतलं होतं. तरी देखील आपण नवीन स्टँड घेऊन त्यांना सपोर्ट करण्याचं जी भूमिका आहे ती आपण केलेली आहे. बरं. मालदीव्स मध्ये कोण आलं बरं सत्तेत? कोण आहे आता तिथं सर्वा बघितलं तर? नाव काय त्या व्यक्तीचं? सर मोहम्मद मुइझ नाव आहे सर त्यांचं. बरं. आता सध्याच्या 2-3 दिवसापूर्वी जे आहे पेट्रोल पंपावर खूप गर्दी झाली होती बघा. काय कारण होतं त्याच्या मागे? सर एक आपले जे नवीन कायदे येत आहेत आपल्या देशामध्ये तर त्यामध्ये जी सुधारणा झाली आहे ट्रक ड्रायव्हरच्या संदर्भामध्ये जी शिक्षा आहे ती वाढवून 2 वर्षांवरून अगदी 10 वर्षांवरती केलेली आहे हिट अँड रनच्या केसेसमध्ये. त्यामुळे त्याला विरोध होतोय ट्रक ड्रायव्हर्सकडून आणि त्यामुळे ज्या मोठ्या तेल कंपन्या आहेत त्यांच्या पुरवठादार तर त्यांच्या ट्रक ड्रायव्हर्सचा सप्लाय जो आहे हा कमी पडतोय त्यामुळे गर्दी होताना दिसते. बरं. काय असतं बरं नेमकं हिट अँड रन? हिट अँड रन म्हणजे सर एकदा समजा ड्रायव्हरकडून ऍक्सिडेंट झाला तर त्याची मनात भीती असते की आपल्याला जमावाकडून मारहाण होण्याची किंवा अजूनही जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यावेळेस त्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी तो पळून जातो तर त्याला आपण हिट अँड रन असं म्हणू शकतो. बरं. तुम्हाला प्रशासनामध्ये काय यायचं आहे बरं? सर प्रशासनामध्ये येण्यासाठीच्या एक काही मुद्दे सांगू शकतो सर. पहिली गोष्ट म्हणजे या प्रशासनामध्ये असणारी डायव्हर्सिटी. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांशी येणारा थेट संबंध आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला लोकांची मदत करायला आवडते आणि त्यातून मला एक समाधान मिळतं आणि त्यासाठी मला सर या प्रशासनामध्ये यायचं. शिरूर तालुक्यामधून तुम्ही येता. शिरूर तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारचे गुन्हेगारी असं वाटतं तुम्हाला? गुन्हेगारी मॅम याच्यामध्ये शिरूर मधलं मुख्य सांगायचं झालं तर रांजणगाव MIDC आणि त्याच्या परिसरामध्ये रांजणगाव, शिक्रापूर आणि सणसवाडी या 3 गावांमध्ये उद्योगांशी संबंधित गुन्हेगारी वाढताना दिसते आहे. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी स्पर्धा आहे आणि या कॉन्ट्रॅक्टच्या स्पर्धेतून एकमेकांशी जे काही वैमनस्य तयार होतं त्यातून गुन्हेगारी घडताना दिसते. सायकल वाटपा संदर्भात गव्हर्नमेंटची काही स्कीम आहे का? मुलींसाठी आहे मॅम. काय आहे ती स्कीम? म्हणजे त्याचं नाव नाही सांगता येणार पण मुलींना मोफत सायकल दिली जाते. पायाभूत सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत. तुम्हाला हे डिस्क्रिमिनेशन वाटत नाही का? मुलांना पण तर गरज आहे, मुलांना पण दिलं पाहिजे ना. मग डिस्क्रिमिनेशन म्हणण्यापेक्षा मॅम याला आपण एका सकारात्मक भावनेने पाहिलं पाहिजे. मुलींना पहिली गोष्ट म्हणजे शाळेत येण्यासाठीच दुजाभाव केला जातो तर कुठेतरी प्रोत्साहन आपण देतोय तर ते आपण सकारात्मक रीतीने पाहिलं पाहिजे. मुलांना सायकली किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या प्राधान्याने कुटुंबातून दिल्या जातात हे कन्सिडर केलं जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मुलींचा जर शिक्षणाचा दर वाढवायचा असेल तर हे कुठेतरी प्रोत्साहनपर कार्य जे आहे सरकारद्वारे योजनेतून होतं ते मला असं वाटतं की ते बेटर आहे. तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफचं 2023चं अनालिसिस केलं का की 2023 तुम्हाला कसं गेलं? येस मॅम केलं. तर मला रेट्रोस्पेक्शन आणि इंट्रोस्पेक्शन या दोन्ही गोष्टी करायला आवडतात. त्यामध्ये 2023 मध्ये मला वैयक्तिक बाबींमध्ये संघर्ष करावा लागला. निकालाची वाट पाहावी लागली त्यामुळे जवळजवळ बराच अवधी गेला आणि माझ्या फॅमिली सोबत किंवा बाकीचे जे मित्रमंडळी आहेत यांच्यासोबत जे ठरलेले प्लॅन्स आहेत
हे सगळे पोस्टपोन करायला लागले आणि त्यामुळे थोडंसं नाराजीला सामोरं जावं लागलं. समजा दुर्दैवाने तुमचं आत्ताही जर सिलेक्शन नाही झालं कदाचित, येस. तर मग तुमची प्रतिक्रिया काय असेल त्याच्यावर? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चढउतार हा जो आहे हा जीवनाचा भाग आहे असं मी स्वतःला समजून सांगेन आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने लढण्यासाठी तयार होईल. अजून किती अटेम्प्ट द्याल तुम्ही? अटेम्प्ट आता सध्या 2023ची मुख्य परीक्षा आहे ती एक देईल आणि एक 2024चा ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा प्रयत्न आहे. त्यामध्ये मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी कमाल शक्ती लागेल. बरं, कालचा जो दिवस होता 3 जानेवारी, त्याचं काय वैशिष्ट्य होतं? 3 जानेवारी हा बालिका दिन त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जात असतो. तर आजपर्यंत ज्या महिलांना शिक्षण मिळालेलं आहे, भारतातल्या पहिल्या आद्य शिक्षिका त्याचबरोबर भारतातल्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुलेंनी कार्य केलं आणि त्यांच्या कार्याचा लेखाजोखा किंवा त्यांच्या कार्याला सांगण्याचा तो दिवस होता असं मला वाटतं. तुमच्या लाईफमध्ये त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे असं मानता का तुम्ही? हो, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणायचं झालं तर सावित्रीबाई फुलेंनी जे महिलांच्या शिक्षणासाठी कार्य केलं त्यामुळेच माझी आई शिकू शकली आणि कदाचित त्यामुळेच माझी बहीण देखील शिकू शकली आणि या दोन्ही जरी शिकल्या नसत्या किंवा आई जरी शिकली नसती तरी मला असं वाटत नाही की मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो असतो. त्यामुळे सावित्रीबाईंचं लिखाण माहितीये का तुम्हाला? काय काय लिखाण केलं त्यांनी? हो, त्यांनी काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर ह्या 2 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त अजून काही लिहिलं का त्यांनी? सावित्रीबाईंची ज्योतिबास पत्रे असं म्हणजे आहे, परंतु ते संकलन केलेलं आहे की नाही हे सांगता बरं, नाही. या सगळ्यापैकी तुम्ही काय काय वाचलं? मी वाचलेलं नाही पण मी वाचायची इच्छा आहे. छंद आहे का तुम्हाला काही? सर, मला कोट्स लिहायला आवडतात आणि शेतामध्ये राबायला आवडतं. ओके, तुम्ही स्वतः कोट्स लिहिता? हो सर. बर. एखादा कोट सांगा बरं रिसेंटली लिहिलेला. सर, मी वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्या तिन्ही गोष्टींना एका कोटमध्ये मिलाप करण्याचा प्रयत्न केलाय इंग्रजीमधून. तो सांगू शकतो. इफ यू वर्क हार्ड फॉर ग्लोरी ऑफ विक्ट्री इन प्रेझेंट देन युअर पास्ट विल बी हिस्ट्री इन फ्युचर. स्पर्धा परीक्षेवर एखादा कोट लिहिलाय का कधी? हो सर, आता नुकताच नवीन वर्षासाठी लिहिला होता, तो सांगू शकतो मी. ऐकावं. प्रिय 2024, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. स्वप्नांचा भास नको लढण्याची आस दे, स्वप्नांचा भास नको लढण्याची आस दे, प्रतीक्षेशी झुंज नको, निश्चंक विजयाचा श्वास दे, निश्चंक विजयाचा श्वास दे, तुझाच कृपाभिलाषी एक स्पर्धा परीक्षा. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू मॅम.